खानदेशातील असं गाव जे सुमारे 800 वर्षापासून शाकाहारी आहे. हो, ते म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कनाशी हे गाव. पण का? तर चला जाणून घेऊया. चक्रधर स्वामी भ्रमण करत असताना 12व्या शतकाच्या उत्तरार्धात कनाशी येथे आले आणि स्वामी त्यांच्या भक्तगणांसोबत कनाशी गावाबाहेर असलेल्या मळ्यात थांबले. त्यावेळी कनाशी गावातील गडीवर एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाची पत्नी दररोज या मळ्यातून पाणी वाहून नेत असे. झऱ्याचा प्रवाह खूप कमी असल्यामुळे त्यांना एका फेरीसाठी खूप वेळ लागत असे. मात्र स्वामी मळ्यात येताच त्यांच्या सकारात्मक वातावरणामुळे झऱ्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ब्राह्मण पत्नी लवकर पाणी घेऊन घरी पोहोचली. तेव्हा ब्राह्मण पत्नीने हा सगळा वृत्तांत ब्राह्मणाला सांगितला. तेव्हा ब्राह्मण त्या मळ्यात आला आणि स्वामींना विनंती केली की आजचा मुक्काम आमच्या गडीवर करावा. आणि सर्वज्ञ गडीवर आले. ब्राह्मण परिवाराने स्वामींना उष्णदकाने स्नान घातले, चंदनाची उटी लावली आणि विश्रांतीसाठी बाज टाकली. सकाळी उठल्यानंतर ब्राह्मण परिवाराच्या आतिथ्य पाहून स्वामी प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मणाने सुने हाती ताकभात मिळावा असा वर मागितला आणि काय, सर्वज्ञांचा अनुग्रह झाला. ब्राह्मण परिवारात सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळे प्राप्त झाले. आणि अशा प्रकारे चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने कनाशी ही भूमी पावन झाली. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत संपूर्ण कनाशी गाव शाकाहारी आहे. आणि पुढे ज्या जागेवर सर्वज्ञ मुक्कामाला थांबले त्या गडीवर कालांतराने मंदिर बांधण्यात आले आहे.